कविता पाटील रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय कमी वेळेमध्ये कमी घटक वापरून अगदी 5 मिनिटात तयार होणारा पास्ता कसा बनवायचा आहे हे पाहणार आहोत। चला तर पाहूया हा पास्ता कसा बनवायचा आहे। यासाठी या ठिकाणी 250 ग्रॅम पास्ता घेतलेला आहे। आता हा पास्ता तुम्ही कोणत्याही प्रकारचा पास्ता वापरू शकता। आता एका भांड्यामध्ये 1 लिटर पाणी घ्यायचं आहे। आता यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे, अगदी 2 चमचे तेल टाकायचं आहे। यामुळे आपला जो पास्ता बनतो हा चिकट होत नाही तर एकदम सुट्टा आणि सरसरीत बनतो। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। या ठिकाणी अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे। त्याचबरोबर अर्धा चमचा लिंबूचा रस टाकायचा आहे आणि आता या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे। पाण्याला चांगली उकळी आली की आता यामध्ये आपण हा पास्ता शिजवून घ्यायचा आहे। अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये लगेच हा पास्ता आपला छान शिजला जातो। झाकण लावून आता आपण पास्ता शिजवून घ्यायचा आहे। अशा छान छान साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी अजूनही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका। अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये आपला हा पास्ता लगेच शिजून तयार होतो। जास्त पण हा पास्ता शिजवायचा नाही, असा चेक करायचा आहे। याचे असे 2 भाग झाले की लक्षात घ्यायचं आपला पास्ता आता शिजलेला आहे। आता एखाद्या चाळणीमध्ये वगैरे हे पाणी आणि पास्ता ओतायचा आहे। हे जे पाणी पास्त्याचं शिजलेलं पाणी असतं हे आपण तसंच ठेवायचं आहे, कारण याचा वापर आपण नंतर करणार आहोत। जर आपल्याला वेळ लागणार असेल पास्ता बनवण्यासाठी तर यामध्ये थंड पाणी ओतायचं आहे या पास्त्यावरती लगेच, म्हणजे पास्ता जो आहे हा जास्त प्रमाणात शिजला जात नाही। आता हा पास्ता बनवण्यासाठी आपण कोणत्याही प्रकारच्या भाज्या वापरलेल्या नाहीत, फक्त 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून घ्यायचे आहेत आणि 3 ते 4 मिरची, ही तिखट मिरची नाही तर कमी तिखट मिरची आहे। ही अशी आडवे आणि उभे काप करून घ्यायचे आहेत आपल्या आवडीनुसार। कांदा थोडा बारीक चिरून घ्यायचा आहे, थोडा मोठे काप करून घ्यायचे आहेत। तर गॅसवरती एक पॅन ठेवायचा आहे। यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचं आहे। थोडंसं आलं खिसून किंवा चिरून टाकायचं आहे। त्याचबरोबर 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या त्याही चिरून घ्यायच्या आहेत आणि या तेलामध्ये आता हे छान आलं आणि लसूणची पेस्ट जे चिरून घेतलेलं आहे हे छान असं भाजून घ्यायचं आहे। थोडंसं परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण ज्या मिरच्या चिरून ठेवलेल्या आहेत या मिरच्या यामध्ये आता टाकायच्या आहेत। त्याचबरोबर जो बारीक चिरलेला कांदा आहे हा सुद्धा यामध्ये थोडासा परतून घ्यायचा आहे। लगेचच यामध्ये आपण जो मोठा थोडासा कांदा चिरून घेतलेला आहे हा पण यामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा जास्त पण आता शिजवायचा नाही, अगदी 2 मिनिटं परतून घेतला की आता यामध्ये आपल्याकडे जर पास्ताचा मसाला अवेलेबल असेल तर पास्ता मसाला तुम्ही घालू शकता। जर पास्ता मसाला अवेलेबल नसेल तर या ठिकाणी तुम्ही मॅगी मसाला सुद्धा वापरू शकता। यामुळे सुद्धा खूप टेस्टी असा हा पास्ता तयार होतो। यामध्ये कोणत्याही भाज्या नाही वापरल्या तरी सुद्धा खूप छान असा हा पास्ता लागतो। हा मसाला घातल्यानंतर अगदी थोडंसं आपण परतून घ्यायचं आहे। चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे। आता हे छान मिक्स करून घेतलं की यामध्ये आपण टोमॅटो केचप टाकायचा आहे। यामध्ये आपण टोमॅटो, शिमला मिरची, गाजर काहीही भाज्या वापरणार नाहीयेत। यामुळे या ठिकाणी आपल्या आवडीनुसार या ठिकाणी टोमॅटो केचप वापरायचा आहे। आता पुन्हा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण जे पास्ता शिजवून ठेवलेलं पाणी आहे हे आपल्याला आवश्यकतेनुसार यामध्ये घालायचं आहे। या ठिकाणी साधारण 1 कप पाणी मी वापरलेलं आहे। अगदी 1-2 मिनिट हे छान असं शिजवून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण जो शिजवून घेतलेला पास्ता आहे
हा यामध्ये आता मिक्स करून छान असा आता हे परतून घ्यायचं आहे। बरेच जणांना पास्ता खायला तर आवडतो, पण बनवण्यासाठी वेळ लागतो, खूप भाज्या चिराव्या लागतात, त्या परताव्या लागतात, यासाठी बरेच जण कंटाळा करतात। तर अशा न भाज्या वापरता सुद्धा अतिशय छान टेस्टी असा हा पास्ता आपला अगदी झटपट तयार होतो। संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी आपण मुलांच्यासाठी हा झटपट नाश्ता लगेच तयार करू शकतो। तर अशा प्रकारे तुम्ही नक्की करून पहा। या ठिकाणी टोमॅटो सॉस आपल्या आवश्यकतेनुसार कमी जास्त केलं तरी चालेल। अगदी 2 मिनिटं हे परतून घेतलं की खाण्यासाठी आपला आता हा पास्ता तयार आहे। खायला घेताना आपण या ठिकाणी वरून आणखी टोमॅटो सॉस आवडत असेल तर घेऊ शकता किंवा थोडीशी कोथिंबीर चिरून टाकली तरी सुद्धा चालू शकतं। तर अशा प्रकारे आपला हा पास्ता आता या ठिकाणी तयार आहे। कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये।